नंदिनी दत्ते या विज्ञान लेखिका आहेत. डॉक्टर सुधीर यांना डिजिटल इमेज प्रोसेसिंग या विषयाच्या संशोधनाकरता PhD मिळाले आहे. डॉक्टर सुधीर यांना लेझरवरील त्यांच्या संशोधनाकरता परमाणु ऊर्जा विभागातर्फे विशेष नैपुण्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. समाजाच्या भविष्याचा वैज्ञानिक वेध घेणाऱ्या त्यांच्या एक शेवटची सुरुवात या पुस्तकाला दमाणी या पुरस्काराने गौरवले आहे. विज्ञान लेखिका नंदिनी यांचे वैशिष्ट्य म्हणजे विज्ञान अतिशय सोप्या भाषेमध्ये समजून सांगणे. त्यांनी विज्ञान विषयावरती अनेक लहान मोठ्यांकरता पुस्तकं लिहिली आहेत. त्यांनी लिहिलेल्या शोधांच्या जन्मकथा या पुस्तक मालिकेला भारत सरकारच्या नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेने बाल साहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवले आहे. डॉक्टर सुधीर आणि नंदिनी यांनी संयुक्तपणे अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यातील संगणकीय नगरी या पुस्तकाला बाल साहित्य पुरस्कार आणि विज्ञान कथा या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळाला आहे. डॉक्टर सुधीर आणि नंदिनी दत्ते 1996 पासून नोबेल नगरीतील नवलकथा ही पुस्तके नवल स्वप्न ही पुस्तक मालिका लिहित आहे. ग्रंथालय प्रकाशनतर्फे दरवर्षी दिला जाणारी नोबेल पुरस्कार या विषयावरची विद्यार्थ्यांवरती विज्ञान संस्कार करणारी पुस्तकाला गेली 27 वर्षे प्रकाशित केली जात आहे. या पुस्तकाच्या मालिकेतील पुस्तकांना अनेक वेळा 3 वेळा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कारही मिळाला आहे. अनेक मराठी आणि इंग्रजी वर्तमानपत्रे आणि लेखकांनी या मालिकेबद्दल अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रसिद्ध लेख प्रसिद्ध केलेले आहेत. या नोबेल पारितोषिक विजेत्यांबद्दल या गोष्टी लिहिल्या आहेत. त्या विजेत्यांनीही या पुस्तकाचे कौतुक केले आहे. स्वीडनला जिथे नोबेल पारितोषिक वितरण समारंभ सोहळा होतो त्या वेबसाईटवरही नगरीतील नवल स्वप्ने बद्दल विशेष असे वेबपेज आहे. डॉक्टर सुधीर आणि नंदिनी यांनी सातत्याने केलेल्या विज्ञान प्रसारासाठी जीवनाधार फाउंडेशनतर्फे 1917 मध्ये मुंबई भूषण पुरस्कारानेही त्यांना गौरवले आहे. ग्रंथालय प्रतिभांगण तर्फे दरमहा वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन विज्ञान प्रसार हे दोघं मान्यवर करत असतात. तुमच्या सर्वांच्या मनातही विज्ञानाबद्दल खूप कुतूहल असेल. अनेक प्रश्न मनामध्ये येत असतील. आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला तेही उत्सुक आहेत आणि तुम्ही उत्सुक आहात. तर चला आपण सगळं त्यांचं जोरदार करण्याच्या गजरात स्वागत करू. डॉक्टर सुधीर आणि नंदिनी दत्ते आपल्या समोर उपस्थित आहेत. धन्यवाद. काही जणांचं मीडियम मराठी आहे बरोबर आणि काही जणांचं इंग्लिश आहे. डॉक्टर कुठे असेल मार्ग मराठी बरोबर आणि सायन्स आलेलं थोडे थोडे इंग्लिश शब्द वापरता बरोबर आहे. वापरता का नाही? तर घरी म्हणता कॉम्प्युटरचा उपयोग कुठे आहे असं म्हणता का नाही? काय म्हणता कॉम्प्युटरचा माऊस अशी आपण भेळ करतो भाषेची बरोबर आहे. आता आपण तेच करणार आहोत. गप्पा मारणार आहोत आणि छानपैकी हवे तिथे मराठी शब्द वापरू हवे तिथे इंग्लिश शब्द वापरू. फक्त आपण बोलणार आहोत. मी नाही एकटा आधीच सांगतोय. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा बोलायचं आहे कळला. आणि या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. आमचे इथे मित्र उभे आहेत यशिओ हे काय करतायत व्हिडिओ काढतायत. ही फक्त माझी नाही काढणार आहे. तुम्ही इथे येऊन जेव्हा प्रश्न विचाराल उत्तरं द्याल तेव्हा तुमची सुद्धा व्हिडिओ काढणार आहेत. म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजे ही व्हिडिओ कुठे दिसणार आहे यूट्यूबवर लावणार आहेत आणि जगभर दिसणार आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा या व्हिडिओमध्ये चमकायचं आहे आणि हे चमकण्यासाठी काय करायला पाहिजे भाग घ्यायचा मोकळेपणाने.
प्रश्नांची उत्तरं द्यायची, प्रश्न विचारायचे, बरोबर आहे. आणि छान मस्तपैकी झोकात इथे यायचं. तुमचं नाव पण सांगायला विसरू नका. इतरांना कसं कळणार की हे कोणी उत्तर दिलं किंवा हा प्रश्न कोणी विचारला, बरोबर आहे. तेव्हा ते पण करायला विसरू नका. अर्थात नुसते प्रश्न तुम्ही विचारणार आणि आम्ही उत्तरं देणार, कशासाठी आपण हे करतोय ते आता पाहणार आहोत आपण एका गाण्यातनं. पट 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 डोकं चालवू प्रश्न विचारूया. विज्ञानाशी गोष्टी कराया गप्पा मारूया. हे का असं का नको? प्रश्न विचारून डोकं खाऊ नको. नेहमीची ही रीत सोडून उत्तर मागूया. विज्ञानाशी दोस्ती कराया गप्पा मारूया. पेपर आहे, पेपरात मी एक पेन ठेवते आणि तिरकं केलं तर खाली घसरून येणार, माहिती आहे, बरोबर. याच्यात काही नवीन नाही, बरोबर. खाली येणार आहे असं घसरून पेन, बरोबर. हा, मग आता आपण आणखी याची दुसरी एक गंमत करूया. आता इकडे बघा काय होतंय. काय होतंय? कोणी कोणाला करून बघायचंय? Students observe it carefully. उडी मारतोय ना तो. हा, कर कर, बरोबर आहे. हा, कर. काय होतंय? बघितलं, उडी मारून येतोय ना तो खाली. का येतोय कोण सांगेल? बस तर त्याचं नाव सांग. तुझं नाव सांगितलं आहे, कॅमेऱ्याकडे बघून सांगायचं. माझं नाव सिद्धेश रामदास माके आहे. फार छान, तू मदत केलीस प्रयोगाला. काय होतं रे, आतमध्ये काही किडा वगैरे आहे का? नाही आहे. का होत असेल असं? काय करत होतं ते कॅप्सूल? तेवढे बरोबर. का म्हणत होती मुलांना तेवढ्या? ट्रेन तर घसर करून खाली आला, मग का बरं त्याने अशा उड्या मारल्या? तुम्ही विचार करा बरं, काही सुस्त आहे का? कोणाला सुचतंय का उत्तर? का उडी मारली त्या कॅप्सूलनी? पेन तर जास्त खाली आलं, बरोबर. कॅप्सूलनी मात्र उडी मारली. का झालं असेल असं? हे सांग. Yes, come forward. Yes. किती आहे? तुझं नाव सांग. टाळ्या वाजवून तिचं कौतुक करूया आपण सगळ्यांनी. तुझं नाव सांग आणि मग उत्तर सांग. माझं नाव गार्गी सचिन चव्हाण आहे. त्यांनी उडी कारण की मारली कारण की ते ग्रॅव्हिटीमुळे होतं. ग्रॅव्हिटीमुळे. बरोबर आहे, तिने उत्तर शोधायला सुरुवात केली आहे. पण एक मिनिट, आणखी एक गोष्ट आपल्याला बघायला पाहिजे. ग्रॅव्हिटीने झालं, पण याच्या आतमध्ये काय आहे जरा बघणार का तू? किडा बिडा तर नाही आहे. काय आहे? मॅग्नेट असेल. मॅग्नेट असेल. मॅग्नेट असेल असं तिला वाटतं. मॅग्नेट नाही आहे. तू म्हणालीस तेच उत्तर बरोबर आहे. ग्रॅव्हिटीमुळेच झालंय, म्हणजे मॅग्नेट आतमध्ये नाही आहे. आतमध्ये काहीतरी वस्तू आहे का? जड आहे का ती किंचित? हां, थोडीशी जड वस्तू आहे आतमध्ये. ऍक्च्युली ना, हे बाहेर आहे तशीच गोष्ट आतमध्ये आहे.
बाहेर एक चेंडू आहे बरोबर, तसंच एक चेंडू भरीव चेंडू आतमध्ये आहे. होतं काय आता बॉल होतं काय हे तुम्ही सुद्धा घरी बघून पाहू शकाल. काय करायचं, एखादा जुना बॉल घ्यायचा, तो असा कागदाचा नळकांडा म्हणून त्याला चिकटवायचा आणि तो चिकटवण्यापूर्वी आतमध्ये एक जड असा बॉल टाकायचा. काय होतं, हा असा झाल्याबरोबर त्याला फिरण्याची गती येते आणि जो असा वळतो पुढे. मग असा वळला की कागदावर खाली झाल्यावर तोच बॉल ग्रॅव्हिटीमुळे खाली जातो आणि या बाजूला येतो. पुन्हा त्या गतीमुळे त्याला गरगर फिरायला मिळतं. Students observe carefully. We try to give the correct answer. तुम्ही पण घरी असं बनवून बघू शकाल. असं घरी बनवून पाहायचं. हा आता आणखी एक प्रश्न विचारतो. याची ही बाजू गोल बनवली आहे, हा त्याची जी सपाट बनवली असती तर झालं असतं असं नाही, का नसतं झालं, का नसतं झालं, कारण तिथे ते अडकून बसलं असतं. गोल जसं चाक असतं ते सहजपणे फिरतं का नाही. जसं आपण जर दोन चाक घेतलं आणि ते फिरवलं तर पुढे पुढे जातं, पण चौकोनी चाक घेतलं तर गाडी पुढे जाईल का सहज नाही जाणार. तसं होत आहे. हा म्हणजे याला खेचत कोण होतं, ग्रॅव्हिटी. पण ही ग्रॅव्हिटी आली कुठून, कोणी सांगू शकेल. ग्रॅव्हिटी आली कुठे, इथे आहे आता ग्रॅव्हिटी का येऊन गेली थोडा वेळ आहे इथे. उद्या दाखवा मला, बोलवा तिला. ग्रॅव्हिटी कोण आहे, नाही आलं. मग ग्रॅव्हिटी आहे असं कसं काय म्हणतो आपण, कोणी सांगू शकेल, कोण सांगणार. ग्रॅव्हिटी आहे म्हणजे काय, कोण सांगेल. मराठीत चालेल, इंग्लिश मध्ये चालेल. ग्रॅव्हिटी आहे म्हणजे काय आहे. हे बघा, हा रुमाल मी घेतला, उडवला, खाली आला बरोबर. रुमाल मी घेतला, उडवला, खाली आला, तो कोणामुळे आला, बरोबर. ग्रॅव्हिटी सगळ्या गोष्टीला खाली घेतली आहे. पण ही खाली घेतलेली ग्रॅव्हिटी इथे आली कोणामुळे, बरोबर, अर्थमुळे आली. मग अर्थ फक्त आपल्यालाच खेचते का आपण पण अर्थला खेचतो. हा सांग येईल इकडे. फक्त अर्थ आपल्याला खेचते. आपण अर्थला नाही घेतलं आणि अर्थ चंद्राला खेचते का. हो. चंद्राला खेचते, मला वाटतं खेचत नाही, तुला खेचत नाही, असं होईल का. नाही, अर्थ सगळ्याला खेचते आणि आपण पण अर्थला खेचतो. पण मग अर्थ हलत नाही, आपण मग अर्थ असं का होतं. अर्थ आपल्यापेक्षा मोठी आहे छोटी आहे. आता एक तू लक्षात घे, हत्ती असेल, हा त्याची तू सोड धरली आणि ओढलं का हत्ती ओढू शकेल का तू ओढू शकशील हत्तीला. हत्ती ओढू शकेल. तसं होती पृथ्वी तर एवढी प्रचंड आहे की आपल्याला सहजपणे खेचल्या नाही पण हलतो. आपल्यामुळे खरं तर पृथ्वी हलते पण ती एवढी कमी हलते की आपल्याला मोजता पण येत नाही, बरोबर. पण जर मोठी वस्तू असेल आकाशात तर मात्र ती खेचते पृथ्वीला आणि ती आपल्याला कळतं. अशी एक मोठी वस्तू आकाशात आहे जी पृथ्वीला खेचणार आहे. कोणी सांगू शकेल, बरोबर. मग म्हणाला सांग, ये ना इकडे. अरे लागतोच काय, ये इकडे, बरोबर उत्तर. Yadnishri louder. आणि काय उत्तर काय आहे तुझं ते ऐकलं.
सन खेचतो, मग सन अर्थला खेचतो, अर्थ सनला खेचते, बरोबर? आणि काय होतं मग त्याच्यामुळे अर्थचं काय होतं? मोबाईल जाऊन पडते का? आपण मी रुमाल भेटला खाली पडतो, मी समजा उडी मारली तर मी पण खाली पडेल, बरोबर? नाही खाली पडतो आपण दुसरीकडे जातो, मग अर्थ सनकडे जाते का? नाही जात, का नाही जात? आपण उत्तर विचारतो आपले हा म्हणतो की अर्थ सन अर्थला खेचतो, पण आपण ते इथे बघत आहोत. अर्थ अशी सनवर जाऊन पडली तर काय होईल? जळून जाईल, पण जशी जळून जात नाही, का बरं जात नाही? कोण सांगू शकते तुमच्या? काय होतं? दुसरं कोणी आहे का? काय होतं? कोण सांगताय? हा सांग, ही हरकत नाही. ऐकू येत नाही. कारण गॅलेक्सीमध्ये व्हॅक्यूम क्रिएटेड आहे. त्याचं म्हणणं आहे व्हॅक्यूम आहे त्यामुळे नाही होत. नाही व्हॅक्यूम होत नाही असं नाही आहे, काहीतरी वेगळी गंमत आहे. हा, तुम्ही कधी कोणी शेतावर गेलाय का पाहायला? शेत पाहिलंय? त्या शेतात असे कोणी गरगर काही फिरवताना पाहिलंय का? काय असतं ते? काय म्हणतात त्याला? गोफाड, बरोबर. तू पाहिलीस गोफाड? गोफणी दळण करतात, काय करतात? पाहिले गोफण कशी उडवतात? हे कोणी पाहिले का गोफण कशी उडवतात? या इकडे आमच्याकडच्या ज्या मुलींपैकी कोणीतरी आपण केला तर या इकडे. कोण सांगणार? गोफणीचं दगड कसं मारतात? स्वतःहून सांगा, दुसऱ्याकडे बोलता नाही आपण. तू सांगणारच? ये. माझं नाव प्रणव सोनवणे आहे. गोफणी दगड घालून जिथे कावळा किंवा चिमणे बसत राहते त्या पाण्यावर त्याच्याकडे नेम लावून त्याला मारतात. बरोबर बरोबर आहे. पण आता मी तुला एक प्रश्न विचारतो. गलोल पाहिजेस? हो. असं गलोलीत आपण दगड घालतो, पाण्यावर मारतो, बरोबर? हो. तसं करतो का गोफणी? गोफणी तसं करतात? पाहिली नाही गोफण असली गरगर फिरवताना? हा, कोणी पाहिले गोफण फिरवताना? गंमत अशी आहे, त्यामुळे तुमच्याशी परेशान हात बरोबर असे फिरवतायत, दाखवतायत, फक्त इथे यायला असतात. का बरं? अरे छान एका व्हिडिओचा हिरो किंवा हिरोईन बनण्याची संधी आहे, अजून कसं काय हो? तुमच्यापैकी पुष्कळांच्या मनामध्ये छान छान प्रश्न पण आहेत. मी आता एक चक्कर मारली तर सगळ्यांना काहीतरी आहे, विचारायचं आहे. मला तर अशा होत आहे. मग इथे येऊन विचारा ना, काय हरकत आहे? याचं उत्तर आता मीच सांगतो, तुम्ही पुढचे प्रश्न विचारा. उत्तर असं आहे की गोफणीत आपण दगड घालतो, गरगर फिरवतो, जोपर्यंत आपण ते धरलेलं असतं दगडाला पकडून तोपर्यंत तो पडत नाही, पण ज्या क्षणी सोडतो त्या क्षणी तो सरळ रेषेत जातो. तसं पृथ्वीला सूर्याने पकडून ठेवलेलं असतं गुरुत्वाकर्षणाने, ती गरगर फिरते आणि एका गोल याच्यातून राहते. तिकडे कोणीतरी हात वर केलाय. तुम्ही अगदी जरूर पुढे या आणि प्रश्न विचारा. तुमच्या मनातल्या प्रश्नांची उलट आम्हाला उत्सुकता आहे. कोण विचारेल पहिला प्रश्न? बघूया. मुलांकडून येतोय का मुलींकडून? कम ऑन, लेट्स सी. Come on, girls, try to ask some questions. Many of the questions are seen on your faces. You must be asking some questions to your teachers, your parents, isn't it?
विचारताना कुठल्याही भाषेत विचारा, मराठी चालेल, इंग्लिश चालेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही प्रश्न चुकीचा नसतो. उत्तर चुकीचं असू शकेल पण प्रश्न चुकीचा नसतो. त्यामुळे न घाबरता प्रश्न विचारा. ही काही परीक्षा नाही आहे, बरोबर? त्यामुळे प्रश्न अवश्य विचारायचे, न घाबरता विचारायचे. मी टाळ्या वाजवून हिचं कौतुक करते सगळ्यांनी. आणि माझं नाव विशाखा विजयनगर आहे. मी इयत्ता 6वीत शिकते. ते बॉल आहे ना, म्हणजे ते असं रोल करतंय, त्यामध्ये एक डॉल असती जी तिला आपण किती पण ढकललं तरी ती उभीच राहते. हां. तर त्याच्यात ती आहे. बरोबर. आपण तिच्या दोन्ही साईडनी ती आहे. एक साईडनी तिला आपण असं केलं तर ती रिटर्न येऊन तिकडेच उभी राहते. कारण पण ती असं पडतंय आणि ती खाली येऊन बरोबर. तर दुसऱ्या बॉलवर बरोबर. हे करते. तू जी म्हणतेस डॉल, तिच्यामध्ये बेसला हेवी अशी काहीतरी वाळू किंवा असं काहीतरी असतं, बरोबर आहे? तर तसंच आहे याच्यामध्ये, फक्त याच्या आतमध्ये हेवी एक बॉल टाकलेला आहे, त्यामुळे तो आतमध्ये रोल होतो, त्यामुळे तो कोलांटी उडी मारत पुढे पुढे जातो. ओके, आता तुझ्या मनात दुसरा काही प्रश्न असेल तर तोही विचार. नाही अनालिसिस छान चांगला केला तिने. हां. छोटी शास्त्रज्ञ आहेस तू, असं मी म्हणतो. So give a clap for her. And anybody else will try? From boys now. कोण विचारणार? मुलांमध्ये काही प्रश्न? रात्री चंद्र समुद्राचे लाटे आपले रात्री चंद्र समुद्राच्या लाट्याला आकर्षित करतो का? रात्री चंद्र समुद्राच्या लाटांना आकर्षित करतो का? हो, चंद्र जर आकाशात असेल तर तो तिकडे आकर्षित करतो. तो जर मावळलेला असेल तर तो ज्या देशात डोक्यावर असेल तिकडे आकर्षित करतो. कारण चंद्र खेचत असतो पाण्यालाही आणि पृथ्वीलाही, पण पाणी सहजपणे वाहतं, त्यामुळे ते इकडच्या दिशेला येतं, बरोबर? आणि म्हणून त्या लाटा आपल्याला इकडे येतात दिसतात. पण तुला माहिती आहे का, दिवसाचं भरती किती वेळा येते? एकदा येते का दोनदा? 2 वेळा येते. आता भरती कोणामुळे येते? चंद्रामुळे, बरोबर? मग दोनदा काय येते? कोणाला सांगता येईल? भरती दोनदा काय येते? चंद्र एकदा उगवतो, एकदा मावळतो ना. भरती दोनदा काय येते? कोण सांगू शकेल? चंद्रामुळे भरती येते, बरोबर? चंद्रामुळे पाणी खेचलं जातं. पण आता जर चंद्र पाणी खेचत असेल तर दिवसभरात एक चक्कर मारतो. तुम्ही भरती यायला हवी, बरोबर? फुगडी खेळली कोणी? फुगडी खेळताना काय होतं? 2 मुलींच्या जर वेण्या घातलेल्या 2 मुली फुगडी खेळत असतील तर काय होतं? वेणी लांब जाते, बरोबर? तसंच चंद्र पृथ्वीची फुगडी चालू असते आणि त्यामुळे एका बाजूला जो पाण्याचा फुगवटा येतो तो भरती आणि बरोबर दुसऱ्या बाजूलाही पाण्याचा फुगवटा येतो. असं बरोबर 2 वेळेला होतं, बरोबर? मी मागाशी म्हटलं ना की खरं तुम्हाला उत्तर शोधता येतील, बरोबर आहे? तुमच्या मनात शास्त्रज्ञ आहे. आपण थोडासा विचार केला पुढे की आपल्याला उत्तर सुद्धा सापडतं. आणि खरं या प्रोग्रामचा उद्देश तोच आहे, नाहीतर काय आहे? One of the girls want to ask some question. Come here. For Marathi clear. Give her up way. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपली जो अर्थ असती ती कोणती तर आपण काय नाही बोल. हा प्रश्न चांगला आहे. पृथ्वी गोल फिरते आणि आपण मात्र आहे तिथेच आहोत. अरे बाप रे, काय होईल? मी आता इथे आहे आणि चालली आहे पृथ्वी पुढे. आता मी भारतात आहे, सगळ्यांनी पृथ्वी पुढे जाईल. दोन्ही पुढे जाईल अवस्था इंग्लंडमध्ये. माझा प्रश्न काय आहे? पृथ्वी कोण फिरते, मग आपण काय नाही फिरतो. आपण पण फिरतो ना. कुठं फिरतो? मग तुम्ही मी टोपी आहे. कुठे उभी आहेस? तुम्ही
बरोबर. आता हे बघ, हा माईक आहे. आता गप्पा सांगतो बघा. हा माईक म्हणजे तिचा प्रश्न खूप चांगला आहे, तुम्ही पण समजून घ्या या निमित्ताने. प्रश्न असा आहे की पृथ्वी फिरते, पण मग आपण फिरतो असं आपल्याला का नाही वाटत किंवा का नाही दिसत, बरोबर आहे. आता असं आपण सांगूया, मी म्हणजे पृथ्वी आहे हा, आणि ही तुझ्या हातातला माईक आहे, बरोबर. आता मी फिरतोय आणि तुझ्या हातातला माईक तुझ्या हातात आहे, कारण तुम्हाला Children, don't press among yourself. See in front. सामने देखना है सबने. बड़े बड़े सावधान. पृथ्वी फिरते हा, आणि तिच्या हातातला माईक तिच्या हातात आहे, कारण त्यामुळे पृथ्वीवर तो असा मी इकडे आलो पण तो माईक तिथेच आहे, बरोबर. तिला असं वाटतंय की माणसाचं पण असं व्हायला हवं की माणूस आहे तिथेच राहील पण पृथ्वी मात्र पुढे जाईल. पण पृथ्वीची स्थिती कशी आहे, माझ्या हातातल्या माईक सारखी आहे, तिच्या हातातल्या माईक सारखी नाही. मी असं फिरलो तर माझ्याबरोबर माझ्या हातातलं माईक पण फिरतोय, बरोबर, आणि माझ्या तोंडासमोरच राहतोय. तसं पृथ्वीबरोबर आपण फिरतो. त्यामुळे भारतात नाशिक जिल्ह्यात भुजूरमध्ये या शाळेत असलेली मुलगी इथेच राहते, थांबलेली पृथ्वीबरोबर पुढे राहते, बरोबर आहे. आता पृथ्वीला जी गोष्ट जोडलेली नसेल ती मात्र आपल्या दुसऱ्या दिशेने जाताना दिसते. चंद्र जोडलाय का पृथ्वीला? नाही. त्या चंद्रावर आपल्याला उगवताना मावळताना दिसतो, सूर्य उगवताना मावळताना दिसतो, तारे उगवताना मावळताना दिसतात. पण पृथ्वीशी ज्या गोष्टी झपटलेल्या आहेत त्या पृथ्वीबरोबर पुढे जातात आणि त्यामुळे आपल्याला त्या मागे पडताना दिसत नाही. हा प्रश्न छान आहे तुझा, कळलं उत्तर? मला अजून एक प्रश्न विचारायचा विचार ना. पहिली मुलगी आली का अंडा आला? प्रश्न आहे ना, आणखी वेगवेगळ आहे. मी म्हटलं पहिले मुलगी, तर म्हणणार अंडा नव्हतं तर मुलगी कुठून आली, बरोबर. आणि जर उलटं म्हटलं तर उलटं म्हणणार. काय उत्तर असेल बघा या प्रश्नाचं? अंडा. का बरं? डायनासॉर होते आधी, त्या डायनासॉरनी एक अंडा दिला, अंडामधून मुलगी निघली, बरोबर. परत अंडा दिला, परत अंडामधून मुलगी निघली. बरोबर. तिचं म्हणणं आहे की असा डायनासॉर होता ज्याच्याकडे कोंबडीचं पण जेवण बनवलं आणि डायनासॉरचं पण जेवण बनवलं, बरोबर. आणि अशा डायनासॉरपासून कोंबडी झाली. अगदी बरोबर. अंडमानचं पहिला ते कोंबडीचं होतं, बरोबर. उत्तर दिलं तुम्ही. तिचं कौतुक करायला पाहिजे. शाबास. Thank you, sir. Even out of applause to her, the third person she was asking. चला आणखी कोण? व्हेरी गुड. मुली बाजी मारताय ना, मुलांनी. Boys, you have to try, come on. माझं नाव प्राजक्ता राजाराम माडके, मी 5वी मध्ये शिकत आहे. मला हा एक प्रश्न विचारायचा की आपण सगळे बोलतो आपले पूर्वज माकडे, तर त्यांना कोणी जन्म दिला? माकडाच्या आधीचे काय होतं, प्राणी असे लाखो वर्षात पुढे 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 प्रगती करत आले. हा सुरुवातीला फक्त अमिबा होते असं आपण ऐकलं, बरोबर. एकपेशीय प्राणी, मग त्यांच्यापासून पंजासारखे प्राणी बनले, मग त्यांच्यात बदल होऊन पुढे हळूहळू मासे, मग बेडूक, बेडकांपासून सरपटणारे प्राणी, आणि मग त्याच्यापासून संस्कर प्राणी, त्याच्यामध्ये माकडं पण आली, इतरही आले, असे पुढे पुढे बनत गेले. याला आपण उत्क्रांती म्हणतो. त्यामुळे पुढचे प्राणी असे आधीच्या प्राण्यांपासून बनतात. का बनतात? कारण ते शहाणे होतात, वेगळे होतात, काहीतरी त्यांच्यात वेगळं कौशल्य असतं. मासे जमिनीवर जिवंत राहतात का? मासे जमिनीवर जिवंत राहतात का? नाही. पण बेडूक राहतात का? आणि बेडूक पाण्यात पण जिवंत राहतात का? म्हणजे बेडूक सगळ्याला अधिक सक्षम होते, त्यांच्यात सामर्थ्य होतं, पॉवर होती. पाण्यातही जगले, पृथ्वी जमिनीवरही जगले, म्हणून ते पुढे गेले.
बरोबर आहे. तर असे पुढच्या प्राण्यांना अधिकाधिक गोष्टी येत गेल्या आणि म्हणून ते बनले. आता माकडापासून आपण बनलो. आपल्यात काय विशेष आहे माकडापेक्षा? कोणी सांगू शकेल? आपल्या याच्यामध्ये जास्त प्रगती झाली. कुठल्या गोष्टीत माणूस श्रेष्ठ आहे माकडापेक्षा? आपल्यामध्ये जास्त अक्कल आहे तेव्हा त्यांच्या याच्यामध्ये एवढी पण नव्हती. असं आहे. एक गोष्ट आता ते सगळे प्रश्न विचारते विचारायला कोणती गोष्ट वापरते तुझ्याकडची? बुद्धी. बरोबर. माणसामध्ये माकडांपेक्षा बुद्धी जास्त आहे आणि म्हणून माणूस त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ बनला. पृथ्वीवर राज्य आपलं आहे, माकडांचं नाही. बरोबर. आणि म्हणूनच आपण सर्वात महत्वाची गोष्ट काय करायची लक्षात, की आपलं डोकं वापरायचं, आपली बुद्धी वापरायची आणि ती छान ध्यान करण्याची वापरायची, नुसती गडबड करण्याची वापरायची नाही. बरोबर. शाबास. मला आता छान वाटतंय इकडे तुमचे मित्रमैत्रिणी प्रश्न विचारायला प्रश्न विचारायला छान मार्ग लावून उभे. त्यामुळे मला एकदम छान तुम्ही बॉयज आता आपण एक मुलगा एक मुलगी असे प्रश्न घेत राहू. तुमच्यापैकी पण ज्यांना यायचंय त्यांनी येऊन जरूर यांना जॉईन व्हा. आमचं नेहमीच अनुभव अशी गाणं लागायला सुरुवात होतेच आणि ती सुरुवात झालेली आहे. तुमच्या मनातलं कुतूहल जागृत झालेलं आहे. मला अतिशय आनंद होतोय त्याचा. चला आधी आहे तिचा प्रश्न. माझं क्वेश्चन असं आहे की जे जहाज असतं ते मोठं असतं तरी ते पाण्यावरती तरंगतं आणि दगड छोटा जरी असला तरी तो खाली पडतो. तर मग याचा अर्थ काय आहे? बरोबर. चांगला प्रश्न आहे ना. दगड पाण्यात टाकला तर बुडतो आणि जहाज नंतर तरंगतं. लाकूड टाकलं तर काय होतं पाण्यावर? तरंगतं का बुडतं? तरंगतं. का तरंगतं? का तरंगतं? बुडत का नाही? बुडायला पाहिजे ना झाडावर तरी पण. का नाही बुडत? कोणी सांगू शकेल? एक कागदाचा गोळा घेतला, तो पाण्यावर टाकला, तो बुडतो का? नाही. का नाही बुडत? तुम्हाला उत्तर तर बरोबर माहिती आहे. काय कारण आहे? बरोबर. त्याचा वेळ कमी राहतो. बरोबर. हे उत्तर आहे की तेवढ्याच आकाराच्या पाण्यापेक्षा एखाद्या गोष्टीचं जर वेट कमी असेल तर ती तरंगते आणि जास्त असेल तर बुडते. या प्रश्नाचं उत्तर तू शोधून काढलंय. जहाजाचा वेट एवढ्याच आकाराच्या पाण्यापेक्षा तरंगतं. म्हणजे काय कमी का जास्त? कमी. बरोबर. तिने सरळ उत्तर शोधून काढलं. बरोबर. आणि आता तुला कुठल्याही गोष्टीत असं शोधता येईल. नियम पण शोधलास. बरोबर. असे विज्ञानाचे नियम विचार करत करत आले. शाबास. समुद्राचं पाणी खारट का असतो आणि नदीचं पाणी कोमट का असतो? खारट का असतं आणि नदीचं गोड का असतो? नदीचं गोड का असतं? समुद्राचं पाणी खारट का असतं आणि नदीचं पाणी गोड का असतं? याचं गंभीर कारण आहे. काय होतं, समुद्रामध्ये पाणी मुळात येतं पुन्हा. वर्षानुवर्ष पृथ्वीच्या पर्वतांवर डोंगरांवर जमिनीवर पाऊस पडतो. ते पाणी वाहत वाहत समुद्रात येतं. ते जमिनीवरून वाहत येताना त्याच्याबरोबर जमिनीचे क्षार येतात आणि हे क्षार समुद्रात जातात. समुद्राच्या पाण्याची पुन्हा वाफ होते. पुन्हा
जमिनीवर पडलं म्हणजे वर्षानुवर्ष जमिनीवरपेक्षा समुद्रात गेले आणि त्यावेळेस समुद्राचं पाणी खारट झालं एवढं नाही हे चालू करणार आहे त्यामुळे वर्षानुवर्ष समुद्राचं पाणी आणखी खारट एक लक्षात घ्या, तुम्हाला सगळ्यांना भरपूर उत्सुकता आहे, पण तुम्ही ती आपापसात कशाला बोलत घालवताय? मला इथे प्रश्न विचारायची छान संधी आहे. मी तिकडे गेले की मुलं मला विचारतात, मॅम मी येऊ? आणि तुम्हाला खुलं आग्रहाचं आमंत्रण आहे, इकडे या आणि प्रश्न विचारा, पण आपापसात बोलू नका. सर जे काही सांगतायत ते तुमच्या सगळ्यांसाठीच आहे. प्रश्न जरी एकाचा असला तरी उत्तर सगळ्यांसाठी आहे, बरोबर? हा, आपापसात बोलू नका, तुम्हाला त्या उत्तरांची मजा घेता येईल. Students, sit properly. Everyone. माझे नाव सप्तजी संतोषी आहे. मी चिकित्सा क्वेश्चन विचारला होता की पृथ्वी फिरते आपण का बरं फिरत आहे. माझा पण तसाच क्वेश्चन आहे. पृथ्वी फिरते पृथ्वीमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या पृथ्वीच्या बाहेर का बरं पडत नाही. पृथ्वीवरच्या गोष्टी बाहेर जाऊन का नाही पडत? पृथ्वीच्या बाहेर पृथ्वीच्या विचारले की पृथ्वीच्या बाहेर पृथ्वीवरच्या गोष्टी का नाही जाऊन पडत? आता याचं उत्तर हो आणि असं नाही असं दोन्ही आहे. हो असं का मी म्हणतो ते नंतर सांगतो. नाही काय तर आपल्याला माहिती आहे की आपण पृथ्वीवर आहोत. आपण गेलो का कसं जोडून नाही, कारण आपल्याला पृथ्वी देखील नसते. पण जर एखादी गोष्ट खूप हलकी असेल तर ती जाऊ शकते आणि अशा काही हलक्या गोष्टी गेलेल्या आहेत. पूर्वी पृथ्वीवर हायड्रोजन आणि हेलियम असे वायू पण होते, पण ते वायू एवढे हलके होते की ते वरच्यावर उडून गेले, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात अडकून राहिले नाही. त्यातले जे ऑक्सिजन बरोबर राहिले तेवढं हायड्रोजन मात्र पाणी बनून आपल्याकडे शिल्लक आहे, पण नुसतं हायड्रोजन निघून गेलं. तेव्हा गोष्टी जातात सुद्धा, पण खूप हलक्या असतील तर, आणि त्या जड आहे त्या पृथ्वीला चिकटून जातात. माझे नाव श्लोक बोल आहे. माझा प्रश्न असा आहे, पाणी कुठे बनेल? कुठे बनेल? आत्ताच आपण पाहिलं ना, आता मी तुला प्रश्न केलो. आता मी काय झालं, पृथ्वीवर काय होता पूर्वी? हलका हायड्रोजन, बरोबर? आणि पाणी म्हणजे काय, तुम्हाला केमिस्ट्री मध्ये झालं असेल, हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र आले की पाणी बनतं. हा, तर तसा पृथ्वीवरचा ऑक्सिजन आणि हायड्रोजन एकत्र आले त्याचं पाणी बनतं, आणि तेच आपल्या समुद्रामध्ये आज आपल्याला दिसतं, हवेत दिसतं, आपल्या नळात एखादा दिसतं, बरोबर? Students, lot of calls is coming. Keep quiet. If you will maintain silence, then only you will understand the question and answer. Answer all of you. Everyone, answer. Down, up, down, up, down. Put your hands. If you keep your mouth long, then only you will able to understand the question also and the answers also. After these sections, we are going to answer the questions. माझं नाव वेदा हसन नायगाव आहे. माझा प्रश्न आहे, आपण आंबा खातो त्याच्यामध्ये कोळी निघते. मग जेव्हा पहिले व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, फ्लावर्स नव्हते, मग तेव्हा हे सगळं कसं काय बनलं? तिचा प्रश्न ऐकला का तुम्ही? हा, तिचं म्हणणं आहे की आंबा वगैरे गोड असतो, पण पूर्वी मात्र अशी काही फ्लावर्स मध्ये नव्हती, बरोबर? आंबा गोड का असतो काही सांगता येईल तुम्हाला? आंबा गोड का असतो? काय काय फायदा होतो आपल्याला? आंबा असं
थोडासा एक प्रश्न विचारतो. आंबा पण अख्खा खातो का? कुणी आहे का इथे? आंबा तिला आता अख्खा खाऊन टाकतो. आंबा अख्खा खातो कोणी? नाही. का नाही खात? काय काय नाही खात आंब्याचं? पोहे नाही खात. बरोबर. मग पोहेचं काय करतो आपण? फेकून देतो, टाकून देतो. बरोबर आहे. तोच फायदा आहे आपल्याला. आपण अशी बरोबर फेकून दिली काळाची त्याची फायदा. आपण असे बिया फेकल्या तर काय होतं? असं असं काय होतं? बिया फेकल्या त्याचं काय बोलतात? झाड उगवतं. मग आंबे पहिली आंब्याची बी आहे ती जर आपण फेकली तर त्याचं काय उगवेल? कशाचं? आंब्याचं. एक्झॅक्टली. आणि आंब्याचं झाड उगवावं ह्याच्यात आंब्याचा फायदा आहे. त्याची पुढची पिढी तयार झाली आणि एका झाडाला खूप फळं लागतात. त्यामुळे एका झाडाची 10 फळं होती. बरोबर आहे. हा आंब्याचा फायदा आहे. त्याच्यासाठी माणूस पुस्तक झाडाला बिया नाही म्हणून त्याला फायदा करून द्यायचा आणि त्याच्यावर आपल्या बिया पसरवून घ्यायच्या. हा आंब्याचा फायदा. पहिले आंब्याचं झाड नव्हतं. मगाशी जसं आपण पाहिलं ना की आधी कोंबडी होती का? नाही. काय होते? डायरेक्ट होतं. पण त्याच्यावरून प्रत्येकाने बदल होतो. तसंच पूर्वीच्या झाडांपासून बदल होतो. Thank you. Students, very nicely she has answered also question also. Give her a round of applause. माझे नाव समर्थ भटकळी आहे. माझा प्रश्न असा आहे की झाड कशी काय उगले? झाड कशी काय उगले? काय झालं की पृथ्वीवर पहिल्यांदा एकच पेशी असणारे प्राणी निर्माण झाले. आणि जर सगळे प्राणी नुसते खाणारे असते तर त्यांना खायला काय मिळालं असतं? बरोबर आहे. तेव्हा काही त्याच्या पेशी अशाही होत्या की त्या अन्न निर्माण करत होत्या आणि अशा पेशींपासून पुढे झाडं निर्माण झाली. माझे नाव श्रावणी योगेश पवार आहे. माझा प्रश्न आहे की मासा पाण्यात जिवंत राहू शकतो मग जमिनीवर का नाही? मासा पाण्यात जिवंत राहू शकतो पण जमिनीवर का नाही? का नाही बरं? तू सांग विचार करून. हा, आपण काय करतो? जमिनीवर आपल्याला हवा घेता येते का? ऑक्सिजन लागतो आपल्याला. माशाला लागत असणार का? माशाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन लागत असेल नाही? मग त्यांना एनर्जी कशी मिळेल? लागतो. मग तो मासा पाण्यातला ऑक्सिजन घेतो पण त्याला हवेतला ऑक्सिजन घेता येत नाही. त्यामुळे तो पाण्यात जिवंत लागतो पण हवेत नाही. माणसाचं उलट आहे. आपण पाण्यात घेऊ शकतो का? पण हवेतला घेऊ शकतो. म्हणून हवेतला आणि महाराष्ट्रात एक प्राणी कोण? माझे नाव माझा प्रश्न असा आहे की आपल्याला देवाने जन्म दिला त्याला देवाला कोणी जन्म दिला? विज्ञानामध्ये आपली आणि वैज्ञानिकांमध्ये फरक कुठे असतो सांगतो तुम्हाला. विज्ञानामध्ये एखादी गोष्ट जर सिद्ध व्हायला हवी असेल तर आपल्याला प्रयोगांमध्ये दाखवता यायला हवं ही गोष्ट आहे. आणि अजून असा प्रयोग कोणालाही सापडलेला नाहीये
की ज्यांनी त्याला हे दाखवता येईल की देव अस्तित्वात आहे. विज्ञानाच्या पद्धतीने दाखवता येत नाही. तुम्ही विश्वास ठेवायचा किंवा नाही हा स्वतंत्र प्रश्न आहे. पण विज्ञानाच्या पद्धतीने देव आहे हे दाखवता येत नाही आणि म्हणून देवाला कळत नाही. केशवसुतांनी म्हटलेलं आहे की देवदानवा नरे मिळली. सो आपणच ही कल्पना केलेली आहे की देव ही माणसाने कल्पना केलेली आहे की सगळ्यात उत्तम जे काही असेल की राम कृष्ण हे आदर्श आहे. म्हणजे आपण आदर्श वागू शकतो का? नाही वागू शकत. थोडा थोडा प्रयत्न केला वागू शकतो का नाही? आणखी चांगले होऊ शकतो का नाही? मग तो प्रयत्न करायचा. देव आहे की नाही त्याच्यावर आणखी नंतर विचार करता येईल. पण आपण अधिक चांगल्याकडे प्रगती करू शकतो ती करत राहायची आणि त्यातनंच तुम्ही अधिक चांगल्याकडे तुमचा प्रवास सुरू होऊ शकतो. म्हणून आपल्या मराठीमध्ये एक शब्द आहे, ऐकलाय का तुम्ही? देव माणूस. बरोबर आहे. देव माणूस म्हणजे काय की तो माणूस प्रयत्न करून एवढा चांगला झालाय की सर्व काही देवाकडे जे आदर्श गुण असायला आले ते त्याच्याकडे असं लोकांना वाटलं. तेव्हा देव ऐकल्याने सिद्ध होणार नाही, पण देव माणूस असू शकतो आणि तो आपल्यातही असू शकतो आणि म्हणून आपण ते बघायचा प्रयत्न करू शकतो. माझे नाव आदिती विकास झाले आहे. माझा प्रश्न आहे की आपण सूर्याकडे बघितले तर आपल्याला आपल्या डोळ्यामध्ये आकार का दिसते? सूर्याकडे पाहिलं की आपल्याला अंधार आल्यासारखं वाटतं. असं का होतं असं ते प्रश्न आहे. बरोबर. आता गंमत काय आहे की सूर्याकडे तर आपल्याला पाहत राहता येईल का असं बराच वेळ? नाही येणार. का बरं नाही येणार? सूर्याचा प्रकाश कसा आहे? खूप आहे का प्रकाश? आहे. आपल्या दिवा एखादा प्रकाश असेल तर याने पाहत राहता येतं का? नाहीये. काय होतं त्याच्यामुळे आपल्या डोळ्याला इजा होते. बरोबर. आणि आपल्या शरीराची जबाबदारी असते की त्याच्यापासून रक्षण करायचं. म्हणून आपल्या डोळ्याच्या आत एक अशी झडप असते लहान मोठी डोळे, त्याला बावली म्हणतात. ती लहान मोठी होत राहते आणि आपल्याला प्रकाशाच्या जास्त तीव्रतेपासून वाचवते. आपण सूर्याकडे पाहायला लागल्याबरोबर ती झडप पटकन बंद होते डोळ्याचं रक्षण करण्यासाठी. आणि आपण बाजूला पाहतो की उघडायला वेळ लागतो. त्यामुळे आपण याच्या उलटा पण होतं. आपण जर अंधारात बसलो असलो आणि एकदम राहिलो तर आपले डोळे दिसतात. बरोबर आहे. पटकन आपल्याला हे होत नाही, सवय नाही. त्यामुळे उलट होतं. माझा अजून एक प्रश्न आहे की अंधार होते त्यामुळे चंद्र आपल्याला आकाश का दिसतो? चंद्र अंदाज का दिसतो याच्यासाठी सगळ्यांनी तुम्ही करण्याजोगे प्रयोग आहे बरं का. घरी गेल्याने चेंडू घ्यायचा. हा काय घ्यायचा? चेंडू हातात धरायचा. एका बाजूला दूर असा दिवा लावायचा आणि हातात जवळ आपल्या असा डोक्यावरती फिरवून पाहायचा. काय होतं? हा त्याच्या काही भागावर प्रकाश पडतो आणि काही भागावर प्रकाश पडत नाही. चंद्राचं बरोबर ते होतं की तो दिवा म्हणजे सूर्य आहे, चेंडू म्हणजे चंद्र आहे आणि आपण म्हणजे पृथ्वी आहोत. ज्या भागावर प्रकाश पडतो तो भाग आपल्याला तेजस्वी दिसतो आणि ज्या भागावर प्रकाश पडत नाही तो आपल्याला दिसतो. आणि असे तुम्ही जर चेंडू फिरवून पाहिला तर आपल्याला सर्व दिशा त्या चेंडूला घडताना दिसतात. बरोबर आहे. माझे नाव आदित्य प्रकाश चौधरी. माझा प्रश्न असा आहे की ह्युमन बॉडीचा सगळ्यात छोटा पार्ट मानला जातो, पण त्याच्या आत सुद्धा न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया असे भाग आहे. मग त्यांना छोटा पार्ट का बरं नाही? छोटा भाग का नाही असेल ना? कारण असं आहे की जेव्हा आपण छोटा भाग म्हणतो तेव्हा तो इंडिपेंडेंटली सर्व्हाइव्ह होऊ शकतो का नाही, जगू शकतो की नाही, हा क्रायटेरिया वापरतात. नुसतं त्याचं सेलचं न्यूक्लियस काढलं, मायटोकॉन्ड्रिया काढला, हे काढलं, बाजूला ठेवलं, ते जिवंत राहत नाही. आपली सेल स्वतंत्रपणे जगू शकते.
किंवा याचा आपण वापर पण करतो अनेक ठिकाणी सेल कल्चर बनवतात त्याच्यामध्ये माणसाच्या डिशू बनवतात त्यामुळे ती जगू शकणारा चिल्ड्रन ठेवला मला असं विचारायचं की फ्लावर्स वगैरे कलर कुठून येतो फ्लावर्स कुठून येतो फ्लावर्स तर कलर कुठून येतो फ्लावर तुझ्याकडे क्लिअर करतात ना कुठल्या फ्लावर्सला कलर आहे सांग मला तुमच्या उदाहरणार्थ आता ही जी फ्लावर्स आहेत ना यांचं पुढे काय होतं माहिती आहे कुठल्या एखाद्या झाडाचा फुलापासून फळ बनताना पाहिलं पाहिलंय ना फुलापासून फळ बनतं आणि फुलावर पराग किंवा पोलन्स येऊन पडतात बरोबर आहे आणि मग ते फुल हे झालं की त्याच्यापासून फळ बनतं माहितीये म्हणजे फळ बनण्यासाठी फुल आवश्यक आहे पण पराग दुसऱ्या झाडाकडनं आली पाहिजे ते कोणामुळे येतात खूप कॅरीचं पोलन खूप कॅरीचं पोलन कोणी येते एवढं कोण घेतो इकडनं बटरफ्लाय वगैरे असे वेगवेगळे विक्रम करतात आता त्यांना कसं कळलं की या फुलाकडे जावं वास येतो आणखी काय दिसतं त्यांना हे सगळे बटरफ्लाय किंवा बीज त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी आहे आपण आपलं उचलतो आणि फुलाचं छान लोक पण झाडांची फायदा हा आहे की they are expecting butterfly, bee and other insects to carry the pollen. मला असं विचारायचं होतं की कलर कुठून येतो त्यांना कलर तो डायमुळे येतो त्यांच्यातल्या डायमुळे आणि व्हेरियस फ्लावर्स हॅव इव्हॉल्व्ड व्हेरियस डिफरंट टेक्निक सो वेगवेगळी म्हणजे काही फुलं पांढरी असतात पण कीटकांच्या डोळ्यामध्ये अशी शक्ती असते की त्यांना त्याच्यावर नक्षी दिसते because they are in ultraviolet. त्या नक्षी ती अल्ट्राव्हायोलेटमध्ये असते आणि सम कीटक अल्ट्राव्हायोलेट बघू शकतात सो all this is basically to attract bees, butterflies, insects. Okay, so this is the evolution of plants. You are not old age people, you are a youngster. Sit properly, all of you. माझं नाव आयुष चौधरी आहे. माझा प्रश्न आहे की मनुष्य एक मेटल आणि ते नॉर्मल टेम्परेचरवर लिक्विड असतं आणि दुसरं मेटल सॉलिड असतं. मर्क्युरी एक मेटल आहे पण ते नॉर्मल टेम्परेचर लिक्विड असतं दुसरे मेटल सॉलिड असतं. मर्क्युरी एक मेटल आहे तर तो लिक्विड असतं नॉर्मल टेम्परेचर आणि बाकीचे सॉलिड असतात ऍक्च्युली असं आहे की वाय एनी बॉडी सॉलिड और लिक्विड हे कशावर ठरतं तर दोन गोष्टी असतात एक म्हणजे त्यांचे ॲटम्स जे आहेत ते किती हेवी आहेत हेवी असतील तर स्लोली मूव्ह होतात आणि लाईट असतील तर वेगाने मूव्ह होतात आणि दुसरं त्यांच्यात बॉन्ड कसे आहेत जर बॉन्ड स्ट्रॉंग असेल तर ते होल्ड इच अदर टाईटली बॉन्ड लूज असेल तर ते अलाव इच अदर टू मूव्ह आणि इन केस ऑफ मर्क्युरी द बॉन्डिंग इज ऑल्सो नॉट व्हेरी स्ट्रॉंग even mercury doesn't stick to our hand or even other materials easily. So bonding is less and they are moving also very slowly. So they even separate and that is we call it thinking. मेरा नाम मेघा शेख है. There are the ठीक है. If you are feeling comfortable, ठीक है. पृथ्वी कैसे बनी और उसकी आदि मानव के ग्रह तारे सूर्य कैसे बने. कसे बनले ग्रह तारे सूर्य कसे बनले ग्रह तारे सूर्य कसे बनले आता याचं आंदोलन तर आपल्याला माहिती आहे आपल्याला मला तसं नाही सायंटिस्टला पण अर्धच उत्तर माहिती आहे पूर्ण माहिती नाही हे आंदोलन तर काय आहे फार साधारण
त्याचा स्फोट झाला आणि त्यातनं वेगवेगळे तुकडे उडाले. ते एकत्र होऊन ग्रह तारे वगैरे सगळं बनलं. पण हा गोळा पूर्ण बनला याचं उत्तर अजून कोणालाही कळलेलं नाही. Students, property. Boys, especially boys. Sit straight. माझं नाव संस्कृती नवनाथ भांबरे. माझा प्रश्न असा आहे की साखर मीठ हे सगळं पाण्यात विरघळतं पण तेलच का तरंगतं? हे का तर आता आपण थोड्या वेळाने पाहिलं ना त्याच्याशी खूप साम्य यायचं. मर्क्युरी लिक्विड का असतो बॉन्डिंग कमी आहे का जास्त याच्याप्रमाणे असतं. तसं एखादा सबस्टन्स विरघळतो का किंवा नाही हे पूर्ण बॉन्डिंग प्रमाणे असतं. उदाहरणार्थ मीठ सोडियम आणि क्लोराईड हे दोघे एकमेकांमध्ये अट्रॅक्ट होतात पण त्यांच्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे अणू आसपास जातात पाण्याचे अणू आणि त्याला सेपरेट करतात. सेपरेटिंग म्हणजे इझी त्यामुळे ते रिझर्व ह्याचं काय होतं लिक्विड तेलामध्ये ते बॉन्डिंग वेगळं करता येते कारण तेलात ते विरघळत नाही. त्यामुळे तेलाचं इन्सुलेशन बॉन्डिंग जास्त असतं त्यामुळे तेल पाण्यात वेगळं त्यामुळे ते आणि हलकं असतं म्हणून बंद करायचं. माझा प्रश्न असा आहे की लिंबू आंबट असतं गोड काढून. ऍक्च्युली असं आहे की अमुक एक गोष्ट अशी का असते हे उत्क्रांती ते तसं विकसित झालं म्हणून आहे असं म्हणायला हवं. कारण असं लिंबानी आंबट का असावं आंब्याने गोड का असावं या सगळ्यांचं कारण मुळात एकच आहे की त्यांच्या बियांचा प्रसार होण्यासाठी. पण याला हा मार्ग सापडला कारण तो त्यांच्यामध्ये म्युटेशन्स होताना ती तशी झाली हे त्याचं उत्तर आहे. असं उत्तर अचूक उत्तर हे सांगता येणार आहे की आपण त्याला म्हणूनच आंबट आहे का आंबट. अजून प्रश्न आहे की मानवाला सपोर्ट होते पहिली मानवाला सपोर्ट होती की आंब्याला माकडाला शेपूट होती कारण माकडाला त्याचा उपयोग होता. आपल्याला काय उपयोग शेपटीचं सांगता येईल कोणाला? आपण झाडाला उड्या मारतो नाही आपण झाडाला लवकर मारतो नाही आपल्याला त्यावेळेस शेपट्याची गरज पाहिजे म्हणून शेपूट निरुपयोगी गोष्ट होती ती हळूहळू नाही शिकत. माझं नाव माझे नाव समीक्षा सुनील सोनारे आहे. माझा प्रश्न हा आहे की आपण पृथ्वीवर राहतो मग आपण भूगोल शिकतो मग पृथ्वीमध्ये आपल्याला एवढं माहिती असतं की पृथ्वीमध्ये गाभ आहे म्हणजे लाभ आहे मग आपण फक्त पर्यावरणापर्यंतच जातो मग आपल्याला कसं माहिती त्याच्या खाली काय आहे काय नाही. पृथ्वीच्या खाली काय आहे हे शोधण्याचे दोन मार्ग असतात. हा एक म्हणजे थोडंफार खणून पण खणता किती पृथ्वीवर फार नाही खणता येत आणि फार फारचा पूर आपण खणतो पण त्यासुद्धा त्या काही 1000 मीटरच्या खाली आपल्याला खणणं अशक्य असतं. पण काही गोष्टी पृथ्वीच्या इकडून तिकडे जातात. आपल्याला कधी त्याचा अनुभव येतो असा एकदम थरथर तापवता काय म्हणतो आपण त्याला अर्थक्वेक. बरोबर अर्थक्वेकच्या ज्या वेव्हज येतात त्या एका टोकापासून पृथ्वीच्या सगळीकडे पसरतात आणि या वेव्हज वेगवेगळ्या भागातून जाताना कशा जातात त्यांचं रिफ्लेक्शन कसं होतं किती वेगाने जातात हे आपल्याला काढता येतं आणि त्याच्यावरून आज काय असेल हे आपल्याला शोधता येतं. चांगला प्रश्न. माझे नाव भारत गणेश करंजुले. मी 8वी अ मध्ये शिकतो. माझा प्रश्न असा आहे की असा कोणता प्राणी आहे जो हिऱ्याला फोडू शकतो? हिऱ्याला फोडू शकतो. प्राणी नाही असा जो हिऱ्याला पोखरू शकतो असं नाही. फोडू काय तू पण शकतो. घरी जाय हिरा आण नाही आणि हाताने मार असली फुटेल. वाला जो रिअल वाला हिरा राहतो त्याला असा प्राणी कोणता आहे जो फोडू शकतो? नाही असा कुठला त्या मारून चावून नांगी मारून वगैरे असं कोणी नाही शकत. माझा अजून एक प्रश्न आहे की
कपडे. कपडे. मानवाने कपड्यांचा शोध लावला, केसांची गरज राहिली नाही, ते निरुपयोगी मदत केले. पण मग डोक्याचे केस डोक्याचे केस आहेत, काय डोक्याचे केस काय उपयोग होतो त्याचा? आपण सगळेजण साफ डोकं टक्कल करून का नाही फिरलो? का छान दिसतो ना? मी केलं तुला छान वाटेल, तू केलं तुला छान वाटेल वाटेल नाही ना? का नाही? कारण आपल्याला असं वाटतं की आपल्या केसांमुळे आपण छान दिसतो, त्यामुळे आपल्याला छान दिसतं ते, त्याच्यासाठी अजून थोडा उपयोग आहे आपल्याला, त्याच्यासाठी आपण ते वापरतो. अजून एक प्रश्न आहे की असा कोणता प्राणी ज्याच्या अंगावर रक्त नसतं? त्याच्या अंगावर रक्त नसतं त्याच्या अंगावर. असं प्राणी नाही, केशर प्राण्यामध्ये रक्त असलेला प्रश्न नाही. स्पायनाच्या अंगावर रक्त नसतं. रक्त हे विकसित झालेल्या प्राण्यांमध्ये असतं, त्याच्याकडे एका ठिकाणी खाऊन शरीरामध्ये पसरवायचं असतं किंवा ऑक्सिजन शरीराला पसरवून. त्यांची आपल्याकडे कसं नळ, वीज वगैरे यांचं जाळं असतं, आता इंटरनेटचं असतं, तसं ते आपल्या शरीराचं जाळं आहे. शरीराकडे Students, you are very asking nice question, but due to the shortage of time, you have to take only 2 questions from this side and 2 questions from this side. So the rest of the girls, please go and sit on your place. Don't you इकडे राहा, don't you इकडे राहा. Yes, we know you are very much eager to asking the question, but you have to see the time also. मला तर दोन इकडे थांबा, तुम्ही दोघी लागेल, तुम्ही दोघी लागेल. येस, स्टार्ट. माझा प्रश्न असा आहे की फ्रुट्स हे गोड असतात आणि व्हेजिटेबल काय म्हणतात? ऍक्च्युली व्हेजिटेबल आणि फ्रुट्स वनस्पतींच्या दृष्टीने सारखेच आहेत खरं तर. गमतीने काही वेळेला असं म्हणतात की टमाटो हे फ्रूट आहे झाडाचं, पण म्हणून आपण जर आंब्याचा रस करून खायला त्याची स्वीट डिश म्हणून तसं आपण टोमॅटो नाही. त्यामुळे काही फळं ही गोड झाली, काही आंबट झाली, काही तिखट झाली, काही कडूसुद्धा झाली. फक्त जी गोड आहे त्यांना आपण फळं म्हणून ओळखतो. ही सुद्धा त्याची फळं आहेत वनस्पतीची. कारलं हे फळ आहे, मिरची हे फळ आहे, जांभूळ हे फळ आहे, आंबा हे फळ आहे. पण आपण त्यांना गोड याला फळं म्हणून ओळखतो, बाकीच्याला भाज्या म्हणून ओळखतो. माझा अजून एक प्रश्न आहे, जेव्हा माणूस मरतो ना तर त्याला पुनर्जन्म होतो, ते कशावरून? माणूस जेव्हा मरतो ना तर पुनर्जन्म होतो, ते कशावरून? माणूस मेल्यानंतर जन्म होतो याचा कुठल्याही वैज्ञानिक पुरावा नाही सापडला. ही आपली श्रद्धा आहे, म्हणून सापडला पुरावा तर त्यांनी जरूर सिद्ध करावा. त्याला जर पुरावा योग्य देता आला तर विज्ञान मान्य सुद्धा करेल, पण जोपर्यंत असा पुरावा देता येत नाही तोपर्यंत विज्ञान हे मागू शकत नाही. काही प्लांट्समध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज काही प्लांट्समध्ये मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात ते त्याच्यामध्ये कुठून येतात? मेडिकल प्रॉपर्टीज प्लांटमध्ये येतात. ती प्लांटमध्ये जे वेगवेगळे बदल होतात, जसं मी मागाशी आता सांगितलं ना, कारलं कडू असतं, आंबा गोड असतो, त्याच्या जीन्समध्ये फरक असतो, त्यातून ते होतं. तसंच काही वनस्पतींमध्ये अशी जीन आले की त्यांच्यात अशी केमिकल बनली की जी आपल्याला असं वाटतं की औषधं म्हणून. काय औषधी म्हणून उपयोगी आहे मानवाने ठरवलं. त्यामुळे झाडांमध्ये काही गुण होतेच, काही कृषीमध्ये त्याचे काही गुण होते, ओव्यामध्ये होते किंवा काय, पण कुठल्या काय वापरायचं कोरफड ते माणूस ठरवत गेला, गुण ते होतेच त्याच्यामध्ये. Myself, Rutuja Sonalole. My question is, what is black hole and whether we see it or not? ब्लॅक होलची आयडिया कशी आहे? आता आपण पाहिलं की इफ वी थ्रो अ हँडकर्चीफ अप, इट विल पुट इट डाऊन. सो somebody thought of an idea that, okay, I will ask you questions. Instead of answering, do you know what will be your weight on the moon roughly? It will be more or less than On the moon it will be more
is more smaller than or larger? Smaller. So it will be smaller. So moon's attraction is less. Gravity, Earth's gravity is more. Jupiter still more, and Sun still more. So somebody went on thinking that we add more and more mass, and then it will have more and more gravity. So he thought that the gravity is so high that even light will not be able to escape. Light is the most highest velocity. So that also won't be escaped. Now if light is not coming to your eye, that thing will appear to be black. So similarly, from black, so much mass is unified in one small place, small space, that light cannot escape. So it appears as black, and hence we call it as black. Good afternoon, myself Karthiki University. I study standard 9. My question is, when people onion at that time tears come out from our eyes, why this happen? Yes. Why the tears come from the eyes when you cut onion? Now I will ask you one question. Have you smelled the onion when you cut it? How is the smell? Not good. Not good. Why the smell is coming? Something must be coming out. Yes. Some gas. Right? Yes. I think you have got some clue. Now you can elaborate. ऑडियन्समध्ये सल्फरची संयुग असतात, Yes. सल्फर कंपाऊंड ते गॅशियस स्वरूपात बाहेर येतात आणि देन इट स्टार्ट्स हर्टिंग युअर आईज. सो टू वॉश इट अवे युअर आईज स्टार्ट क्लिअरिंग. सो इट इज अ प्रोटेक्शन मेकॅनिझम फ्रॉम आईज. आईज नीड टू गेट हर्ट. सो दॅट इज वाय So आपण बरेच गप्पा मारल्या, बरोबर? आणि आपण गप्पा मारतो ते सगळे कोण असतात? आपले मित्र आणि मैत्रिणी, बरोबर? आणि मग मित्र मैत्रिणीला आपण एखादी खास गमती गमत पण सांगतो, बरोबर आहे? आपल्याला एखादी गोष्ट कळली, बातमी कळली तरी आपण ती सांगतो. तसं तर काहीतरी सांगायला हवं नाही का? एखादा तुम्हाला खास बातमी सांगतो हा, की तुम्हाला नाटकं आवडतात का? करायला आवडतात का? आणि चॉकलेट आवडतं का? आणि आईस्क्रीम आवडतं का? आणि अशा गोष्टींविषयी जर एखादं नाटक असेल तर ते नाटक करायला आवडेल का? बरोबर. अशाच वेगवेगळ्या गोष्टींची वैज्ञानिक माहिती देणारी छोटी छोटी गमतीदार नाटकं आम्ही लिहिली आहेत, नंदिनी आणि मी मिळून. ही विज्ञान नाटके म्हणून प्रसिद्ध केली आहेत ग्रंथालयाने. सर्वसाधारणपणे हे पुस्तक 100 रुपयाला मिळतं, पण सध्या ज्या ज्या ठिकाणी हे कार्यक्रम ग्रंथालयाने घेतलेत विज्ञान यात्रेचे, त्या ठिकाणच्या सर्व शाळांना ही पुस्तकं विनामूल्य देण्याचं ठरवलं आहे ग्रंथालयाने. तुमच्या शाळेला ही पुस्तकं ज्यांनी हा कार्यक्रम ठरवला ना ग्रंथालयाच्या, त्यांच्या मार्फत मिळतील. ती जरूर तुमच्या सरांना मॅडमला सांगा की मागून घ्या. ही नाटकं तुम्हाला आतापासून बसवायला सुरुवात करता येईल. नुसती नाटकं बसून थांबायचं नाही आहे. ती तुम्ही तुमच्या शाळेच्या गॅदरिंगमध्ये, कार्यक्रमामध्ये, वर्गात अशी करू शकता. पण या नाटकांची एक स्पर्धा होणार आहे आणि त्याची फायनल राऊंड मुंबईला विज्ञान दिन साजरा करण्याच्या दिवशी म्हणजे 28 फेब्रुवारीला होणार आहे. आणि त्या 3 नाटकांना महाराष्ट्रभरच्या निवडलेल्या बक्षीस मिळणार आहे. आणि ही नाटकं युट्यूबवर पण लावण्यात येतील ग्रंथालयातर्फे. तेव्हा आधीच तुम्हाला गंमत गंमत सांगितली आहे, ही पुस्तकं तुमच्या मॅडमला सरांना सांगून मिळवा. ही नाटकं जरूर बसवा आणि छान सादर करा. ही तुमची नाटकं आहेत, ती जास्त छान व्हावी म्हणून त्याच्यासाठी तुम्ही आवश्यक तर वेशभूषा करू शकता, चित्र बनवू शकता, मॉडेल्स बनवू शकता. हे सगळं तुमच्या कला कौशल्याचा भाग आहे. सगळ्या मित्रमंडळींनी मिळून करायची गोष्ट आहे. तर सगळ्यांनी मिळून आतापासून विचार करायला लागा, आपण अशा नाटकात काय करू शकू, आणि निश्चय करा की आपण एवढं छान करू की आपण पण मुंबईला जाऊन
हे नाटक सादर करू. बरोबर? ठरलं सगळ्यांचं? येस. विश यू ऑल द बेस्ट. Thank you, sir and ma'am, for giving a valuable knowledge and showing a wonderful practicals to us. Students, give a round of applause for them. Now, I call upon Honorable Mrs. Manisha Donde ma'am, the President of Innovate Club Devdali Camp, to say few words. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, मंचावर उपस्थित डॉक्टर मिस्टर मिसेस ठाकरे, या विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकगण आणि इनोव्हेट क्लबच्या माझ्या मंडळी, मी मनीषा तोंडे, प्रेसिडेंट ऑफ इनोव्हेट क्लब ऑफ देवलाली. आम्ही बऱ्याच वेळा इथे येऊन गेलो, तुम्ही सगळे आम्हाला ओळखतच असाल. आमचं ही इनोव्हेट क्लब जे इनोव्हेट आहे हे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे आणि मला आता सांगण्यात खूप आनंद होत आहे की ह्या वर्षी 10 जानेवारी 2024 आम्ही 100 वर्ष पूर्ण करत आहोत. आमच्या इनोव्हेट क्लबचा मोटो आहे फ्रेंडशिप अँड सर्व्हिस. आमच्यामध्ये बऱ्याच मैत्रिणी आहेत, आम्ही सगळ्या मिळून मदत करतो. ठिकठिकाणी जाऊन, जसं की वृद्धाश्रम आहे, शाळा आहे, प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करत असतो. इथेही आम्ही बऱ्याच वेळा आलो. इथे इथल्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी, प्राचार्य महोदयांनी आमचा खूप मान सन्मान केला, सत्कार केला, त्याच्याबद्दल मी धन्यवाद देते. आणि आम्ही असेच लेक्चर्स तुम्हाला अटेंड करत जाऊ आणि मला खूप कौतुक वाटतं की इथले मुलं खूप हुशार आहेत आणि सर्वांसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आम्ही इनोव्हेट क्लबतर्फे आजचे जे प्रमुख अतिथी आहेत त्यांना टोकन ऑफ प्रयत्न करतोय. मॅडम ॲथनी मॅडमला मी रिक्वेस्ट करते की त्यांनी एक छोटंसं बक्षीस इनोव्हेट तर्फे स्वीकार करावा. It's my privilege to propose a vote of thanks and acknowledge the contribution of those who have really worked hard to make this event possible. I, Mrs. Rupali Kuwar, on behalf of Vasudeva Patni Secondary and Higher Secondary School, the entire fraternity of this institution, extend my sincere thanks to the Almighty for making today's event a grand success. On behalf of our school, I extend a hearty vote of thanks to the president of today's function, Honorable Mrs. Nivedita Agni ma'am, who spent time with us and graced this occasion. I also extend a sincere thanks to the chief guest of today's function, Honorable Scientist Dr. Sujit Datte sir and Dr. Nandini Datte ma'am, for taking out some time for us from their busy schedule and gracing the event by his presence. I also thanks to the respected Mrs. Manisha Donde ma'am, President of Innovative Club Devdali. I also extend a vote of thanks to the respected Sandhya Sundaram ma'am, Vice President of Innovative Club Devdali. I also thanks to the Sandhya Simapatach, ex-President of Innovative Club Devdali, Mohini Manchanda ma'am. I also extend a vote of thanks to Ms. Aralika Nagpal ma'am for their valuable presence. I also extend a vote of thanks to E.P. Mehta ma'am. I also extend a vote of thanks to the Sundaram ma'am, Vice President of Innovative Club Devdali. I also extend a vote of thanks to Honorable H.D. Pawar sir, Principal of Local Vidya Mandir. A special mention to our respected Principal ma'am, Mrs. Rushali ma'am, also the Secretary ma'am, Mrs. Pillai ma'am, also Ravi
Ravi sir, Soumitra sir, and I thank all the organizers of events, coordinators, technicians, and my colleagues, non-teaching staff. Without their support, the event would not have successful. And last but not least, a big thank to our dear children. Gratitude costs nothing, but it is a big investment in the future. Once again, a big thank to each one of you who made the event memorable. We thank you all for being with us. Thank you. Now all students stand for Vande Mataram. With the permission of all the dignitaries, I declare the program is over.